नागपुरात XSIO कंपनी 2000 कोटींची गुंतवणूक. समृद्धी महामार्गालगत खरं तर लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शक्तीपीठ एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी सुमारे 70% अलाइनमेंट निश्चित. महामार्गासाठी संयुक्त मोजणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण. संयुक्त मोजणीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबवणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. नागपूर विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भातील सर्व प्रश्न निकाली निघालेत. लवकरच विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 महत्त्वाच्या बंदरांपैकी एक ठरणार. इगतपुरीपासून वाढवण बंदरापर्यंत एक्सटेन्शन करून नवा ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून वाढवण बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचा बिहार प्रचार. एनडीएच्या फळाला. बिहारमध्ये 48 मतदारसंघांवर विजयी पताका. फडणवीस यांचा बिहारमधील 61 मतदारसंघांवर प्रभाव. तर प्रचार झालेल्या 13 पैकी 10 ठिकाणी एनडीएचा विजय. शरद पवारांनी पत्रकारांशी साधला अनौपचारिक संवाद. सरकार जर दडपशाही करणार असेल तर येणाऱ्या काळात भारताची नेपाळ बांगलादेश यांच्यासारखी अशी अवस्था होईल अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या जमीन घोटाळ्यातही राजकीय संबंध. खरेदीदार कपिल फकीर यांचे नेत्यांच्या कंपनीशी संबंध. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. मुंबई पालिकेच्या जागा ठरवण्याचा निर्णय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या इतरांच्या स्टेटमेंटला महत्त्व नाही. शक्य झाल्यास निवडणुका युतीत लढवण्याचा प्रयत्न. संजय शिरसाटांची माहिती. युसुफ गौस खानचा बॉस अमीन साटम यांनी विसरू नये. लोकसभेआधी भाजपला चंदा देत नाही अशांवर ईडीच्या धाडी. डाकू कोण हे संपूर्ण देशाला माहिती. अखिल चित्रे यांची ट्विट करत टीका. सर्वच ठिकाणी सन्मानजनक फॉर्म्युला असेल ही अपेक्षा. जागा वाटपावर अधिकृत चर्चा झालीच पाहिजे. तर आमदार दीपक केसरकरांचं महत्त्वाचं वक्तव्य. मिलिंद नार्वेकरांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. MCAचे नवे निवडून आलेल्या उमेदवारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. भेटीत क्रिकेटसाठी शक्य ती मदत करण्याचं राज ठाकरे यांचं आश्वासन. निलेश गायकवाडनं मनपाच्या जागेवर ताबा मारला का असा सवाल उपस्थित. पालिकेच्या जागेवर गायकवाड बंधूंनी दुकानं, कार्यालय आणि घरं बांधल्याची माहिती समोर. याबाबत पुणे पोलिसांचं महापालिकेला पत्र. काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरेंची शिवसेना नाराज. भाजपला हरवायचं असेल तर एकत्रित लढायला हवं. चंद्रकांत खैरेंकडून काँग्रेसवर नाराजी. राहुल गांधी आपल्या देशासाठी पर्यटक. जनतेशी नाळ नसणारे, देशाची बदनामी करणारे ते पार्ट टाइम राजकारणी आहेत. बिहारच्या जनतेनं राहुल गांधींना नाकारलंय. नितेश राणे यांची राहुल गांधींवर टीका. कळमनुरीत आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचं मोठं शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अश्लेषा चौधरी रिंगणात. तर अश्लेषा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. धाराशिवमध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचा तर नगरसेवक पदासाठी पतीचा अर्ज दाखल. लाटे दाम्पत्याचे उमेदवारी अर्ज दाखल. बिहारच्या विजयानंतर नवी दिल्लीत अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट. दोनही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा. भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण. यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणूक. महाविकास आघाडी एकत्र लढणार. निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार. छत्रपती संभाजीनगरात आगामी निवडणुकीमध्ये युतीबाबत स्पष्टता नाही. युतीवर निर्णय घ्या अन्यथा मैत्रीपूर्ण लढत अपरिहार्य. आमदार संजय केनेकर यांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शिवसेना कोर कमिटीची बैठक. मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी बैठक पार. निवडणुकीतील रणनीती, संघटन बळकटी आणि उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करा. वडेट्टीवारांची पत्रातून मागणी. सोलापूर जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा. अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. धवलसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. धवलसिंह मोहिते पाटलांचा लवकरच राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार.
नांदेडमधील काँग्रेस आणि एमआयएमचे पदाधिकारी राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश संपन्न. आमदार प्रताप चिखलीकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. चिखलदराच्या माजी नगराध्यक्षांचा भाजपात पक्षप्रवेश. राजेंद्र सिंग सोमवंशी यांचा भाजपात पक्षप्रवेश. नवनीत राणा यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. मंत्री हसन मुश्रीफांनी फुंकलं रणशिंग, स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. इचलकरंजीतील कार्यकर्ता मेळाव्यात मुश्रीफ यांचं वक्तव्य. सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी ठेवा असं वक्तव्य. अखेर अलिबागमध्ये उमेदवाराचा शोध संपलाय. महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी तनुजा पेरकर. उद्धव ठाकरे गटाच्या तनुजा पेरकर भाजपाच्या गळाला. परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक. दादरमध्ये लागले निनावी बॅनर. मनसेच्या बॅनरला प्रत्युत्तर देणारं बॅनर. मनसेनं लावले होते ठाकरेंचं सेवक तोच मुंबईचा नगरसेवक आशयाचे बॅनर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 28 नोव्हेंबरला गोवा दौरा. भगवान रामाच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती. फसवून भाजपमध्ये काही लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा आरोप. भाजपमध्ये पक्षप्रवेश करून 4 दिवसात पदाधिकारी माघारी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेसचे 1 दिवसीय शिबिर पार पडणार. शिबिर लक्ष्य 2026 मालाडमध्ये होणार आहे. या शिबिराला रमेश चैनीथला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कैमूरमध्ये मतमोजणी दरम्यान मोठा हिंसाचार. पोलिसांचा लाठीचार्ज. दगडफेकीत पोलीस जखमी. कैमूर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघात गदारोळ. बिहारमधील एमआयएम पक्षाच्या विजयानंतर सोलापुरात जल्लोष. सोलापूर शहरात उत्साहाचं वातावरण. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत केला जल्लोष. कणकवली नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून समीर नलावडे यांचा अर्ज दाखल. भाजपकडून सदस्य पदासाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल. वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रेखा मापारी यांचा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल. नागोराव ठेंगडे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती. मुंबईत काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा. काँग्रेसला नेहमीच उशिरा जाग येते. वर्षा गायकवाड यांनी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जनतेला सांगावं. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांची टीका. यवतमाळमध्ये नगराध्यक्षासाठी भाजपकडून ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांचं नामांकन. माजी मुख्याधिकारी माधुरी मडवी यांची अपक्ष दावेदारी. चिपळूणमध्ये माजी आमदार रमेश कदम यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आमदार भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. अलिबाग निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. शेकाप काँग्रेस आघाडीचं शेतकरी भवन इथून नगरपालिकेपर्यंत शक्ती प्रदर्शन. लालू प्रसाद यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली होती. मात्र नितीश कुमार आणि मोदी सरकारनं महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. बिहार विधानसभा निकालावरून नितेश राणे यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर निवडणूक स्वबळावर लढवून दाखवावी. काँग्रेसची भाषा जिहाद्यांची भाषा आहे. नितेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. भंडाऱ्याच्या साकोलीत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं शक्ती प्रदर्शन. नगरसेवकांचे नामांकन. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार सध्या गुलदस्त्यातच. काँग्रेस बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनीथला यांची घोषणा. मुंबईतील काँग्रेसच्या शिबिरात मोठी घोषणा. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशाचा कल्याणपूर्वेत जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केलाय. रत्नागिरी शिवसेनेची पहिली यादी जाहीर. शिवसेनेच्या 9 उमेदवारांची घोषणा. शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार. बिहारचा निकाल म्हणजे लोकमत नाही. हा निकाल जनाधार नाही, मशीनचा आधार. बिहारच्या निकालावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. वर्ध्यात निवडणुकांसाठी भाजपाची पूर्ण तयारी. वर्ध्यात भाजप स्वबळावर लढणार. राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. जळगावमध्ये आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार. मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं कांचननगर परिसरातील खरं नागरिकांचा मतदानावर बहिष्कार. यवतमाळ जिल्ह्यात नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी 58 नामांकन दाखल. महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार वेटिंगवर.
वाशिम जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. उमेदवारांच्या हालचालींना वेग. ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेमुळे शहरातील कर वसुलीत मोठी वाढ. रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेची 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. सोलापूरमधील अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. धवलसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश. हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना खिचडी वाटप करून निवडणुकीसाठी प्रलोभन दाखवल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. वर्धा जिल्ह्यात अध्यक्षासाठी 2 तर सदस्यासाठी 11 नामांकन दाखल. अमरावतीत धर्मांतरण करणारं मोठं रॅकेट सक्रिय. तृतीयपंथीयांच्या बळजबरीनं धर्मांतरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांचा आरोप. लातूरमधील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक आक्रमक. नागरी सुविधा देण्याची मागणी. महापालिकेच्या पायऱ्यांवर नागरिकांचा ठिय्या. धाराशिवमध्ये पालिकेकडून दुबार मतदान शोध मोहीम. 20 पर्यवेक्षक आणि 20 प्रज्ञक यांच्या माध्यमातून दुबार मतदारांचा संपर्क सुरू आहे. 94,000 मतदारांपैकी 2,731 मतदारांची वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दुबार नावं. वनविभागाच्या लेखी आश्वासनानंतर नगर मनमाड बायपास रोडवरील आंदोलन मागे. 5 वाजेपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळणार असल्याचं आश्वासन. कल्याण पूर्वेत भीम महोत्सवाला सुरुवात. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचं आयोजन. बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त बीडच्या लिंबा गणेश येथील जिल्हा परिषद शाळेत जनजाती गौरव दिन साजरा करण्यात आलाय. आदिवासी वेशभूषेसह आदिवासी नृत्य स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. अहिल्यानगरच्या निंबळक गावात गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेशाची ग्रामस्थांची मागणी. पिंपरी चिंचवडच्या ताठवडे पशुसंवर्धन विभाग भूखंड घोटाळा आणि तब्बल 26 जणांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गडचिरोलीच्या चाद गावात पोलीस स्टेशनचे लोकार्पण. जिल्ह्यातील हे 35वं पोलीस स्टेशन आहे. परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी हे स्टेशन महत्त्वाचं ठरेल. पॅलेस्टाईन गाझा निधी घोटाळा. संभाजीनगर एटीएसनं समोर आणला होता प्रकार. गुन्हे शाखेचं बँकेला पत्र. व्यवहारांची देणगीदारांची ही चौकशी होणार असल्याची माहिती. भंडाराच्या पालांदूर जेवनाळा राज्यमार्गाच्या वर्षभरातच कडा बसल्यात. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. प्रवाशांना नाहक त्रास. नागरिकांकडून कंत्राटदारावर कारवाईची मागणी. पालघरमधील वाढवण बंदराच्या हालचालींना वेग. समुद्र किनाऱ्यालगत दगड माती परीक्षण सुरू झालेलं आहे. मोबदल्यासंदर्भात शासनानं लवकर निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी. काँग्रेस माओवादी आहे. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. काँग्रेस माओवादी हे कुठल्या विचारांचं बीज. बळवंत वानखडे यांचं मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर. कोल्हापुरात बिबट्याशी झुंज देणाऱ्या पोलिसांना सलाम. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्तांकडून सत्कार. 6 कर्मचाऱ्यांचा सत्कार तर शौर्य पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. भंडाऱ्यात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर नाल्यात कोसळलाय. तलाठी तहसीलदार पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. दिव्यांगत्वाचे ओळखपत्र सादर न करणं अधिकाऱ्यांना भोवले. यवतमाळ जिल्हा परिषदेचे 21 कर्मचारी निलंबित. सीईओच्या कारवाईनं खळबळ. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा 38 महाविद्यालयाकडून हिशोबच नाही. छत्रपती संभाजीनगर उच्च शिक्षण विभागाची नोटीस पाठवून संबंधित महाविद्यालयासोबत बैठक आयोजित करण्याचे संकेत. अमरावती विद्यापीठावर अभाविपाचा धडक. मोर्चा पाहण्यात येतोय. 34 मागण्यासंदर्भात आंदोलन. स्वतः कुलगुरूंनी आंदोलन ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले. राज्यात महिलांना कर्करोगाचा वाढता धोका. आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी. नागपूरमध्ये संख्या जास्त. छत्रपती संभाजीनगर मनपाची धडक कारवाई. गस्ती दरम्यान काल 450 किलो तर आज 850 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. सामान जप्त करून संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला. महाराष्ट्रात न्यायालय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 8,282 सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मात्र अंमलबजावणी कधी? छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा सवाल. नव्या वर्षात एटीएसचं नवं टायमिंग. उत्पन्न वाढीसाठी वेळापत्रकात करणार बदल. 1 जानेवारीला नवे वेळापत्रक जाहीर होणार.
वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहण्यासाठी मोर्चा. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर आणि वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला. रविवारी तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक. रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी घेण्यात येणार मेगा ब्लॉक. मेगा ब्लॉकमुळे रेल्वे मार्गावरील लोकल उशिराने धावणार. आळंदीत माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यात यात्रेनिमित्त सकाळपासूनच भाविकांची आळंदीत मोठी रीघ. माऊलींच्या संजीवन समाधीवर दुग्धाभिषेक केल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आले. आळंदीत आज कार्तिकी एकादशी निमित्तानं वैष्णवांचा मेळावा. संजीवन समाधीवर पवमान अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. आळंदी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी गर्दी. विठ्ठलाच्या दर्शनासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी. वर्ध्यात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या युवकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. 1,08,000चा मुद्देमाल जप्त. नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करताना पोलिसांनी दुचाकी देखील जप्त केली. हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून मारहाण. सोलापुरातील टेंभुर्णी गावातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. लोखंडी पाईपनं मारहाण केल्याची माहिती. मालेगावात पुन्हा बनावट नोटांचा सुळसुळाट. तांबाकाटा परिसरात 5.5 लाखांच्या बनावट नोटा. नकली नोटांसह 2 संशयितांनाही पोलिसांनी अटक केली. वर्ध्यात महिला आणि बालकांविरोधी गंभीर गुन्ह्यात आरोपीला 8 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून 6 महिन्यात आरोपीला शिक्षा मिळवण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 नोव्हेंबरला बेपत्ता झालेल्या 5.5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. घरापासून 300 मीटरवरील विहिरीत मुलीचा मृतदेह आढळला. प्रकरणात घातपाताचा संशय. गडचिरोलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची शहरात गस्त. दुचाकीवरून दारूच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या 3 युवकांना अटक. दुचाकीसह देशी दारू देखील जप्त करण्यात आले. हिंजवडी परिसरात अमेरिकन नागरिकांची फसवणूक. कॉल सेंटरकडून नागरिकांची फसवणूक प्रकरण. कॉल सेंटरवर सायबर पोलिसांचा छापा. 2 कॉल सेंटरचा पर्दाफाश. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग. महाविद्यालयातील रॅगिंगची ईमेलद्वारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार. तक्रारीनंतर महाविद्यालयाच्या प्रशासनात खळबळ. कराडमध्ये रात्री 2 गटात राडा. 2 गटातील हाणामारीत 3 जण जखमी. हाणामारीत परिसरातील गाड्यांचं मोठं नुकसान. रात्री या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळला संशयास्पद मृतदेह. गायब झालेल्या भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाचा संशयास्पद मृतदेह असल्याची माहिती. पुण्यात गुन्हेगारांकडे सर्रासपणे सापडतंय पिस्तूल. खडकवासला भागात भाजी विक्रेत्याकडे सापडली पिस्तूल. गुन्हे शाखेच्या युनिटनं सापळा रचून केली अटक. गणेश रणखाम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. नागपुरातील आरटीओ विरोधात गुन्हा दाखल. विजय चव्हाणसह 5 जणांवर गुन्हा दाखल. तर सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती. रायगड पेणमधील बेपत्ता चिमुरडीचा 48 तासांनी शोध. हेटवणे आदिवासी वाडीच्या जंगल भागात आढळली मुलगी. मुलीवर पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला शरद पवार यांची सपत्नीक भेट. ट्रस्टमध्ये AI तंत्रज्ञानावर शेतामध्ये विविध प्रात्यक्षिक घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील 5 कापूस संकलन केंद्र अडचणीत. 7/12 आणि ऑनलाईन नोंदणीत तफावत. सर्व्हरमध्ये अडचणीत. अडचणी पाहता शेतकऱ्यांचा ऑनलाईन नोंदणीसाठी आखडता हात. सांगली शेतकरी उत्पादक खरेदीवर संमेलन पार. पिकांना आणि शेतकऱ्यांना व्यापार पेठ मिळावी या उद्देशानं संमेलनाचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.